नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार होतो लालबाग परळ गणेश दर्शन घेण्यासाठी. सर्वात प्रथम मी आलो भोईवाड्याचा राजा बघण्यासाठी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मंडळाने छान असं डेकोरेशन केलं होतं. यावेळी मराठी जागृत ठेवण्यासाठी एक अशी छान थीम बनवली होती त्यांनी आजूबाजूला. मग आपण आलो इच्छापूर्ती भोईवाड्याच्या महाराजाला. मग आपण परेलच्या इच्छापूर्ती गणपती येथील पोहोचलो. परेलचा इच्छापूर्ती गणपती परेल लाल मैदान येथील बसतो. यावर्षी त्यांनी दश अवतार ही थीम ठेवली होती. आजूबाजूला डेकोरेशन छान होतं. दश अवतार म्हणजे विष्णू देवाने घेतलेले पहिले 10 अवतार या जगाच्या कल्याणासाठी. आता मी तुम्हाला सांगतो दश अवतारांची नावे: मत्स्य, कुर्मा, वराह, नरसिंहा, वामना, परशुरामा, रामा, कृष्णा, बुद्धा, कल्की. चालता चालता आम्ही आलो होतो गणेश गल्लीमध्ये, म्हणजे अर्थातच आपला मुंबईचा राजा. मुंबईच्या राजाला बघण्यासाठी भाविकांची खूप मोठी रांग लागली होती व आजूबाजूचं डेकोरेशनही छान वाटत होतं. या डेकोरेशनची मी काहीशी तुम्हाला माहिती देतो. यावर्षी या गणेश मंडळाने रामेश्वरम मंदिरचा हुबेहूब भव्य असा देखावा उभा केला होता. मंदिरासमोरील नंदी व मंदिरात शिवलिंगही स्थापन केली होती. नमस्कार मित्रांनो, आणि आज मी आलेलो मुंबईच्या राजाला. आपला मित्र आहे हा. एक कॉल लावला, लगेच गेटला न्यायला आला काय, आणि आता 5 मिनिटात आमचं तिथे दर्शन. तुम्ही बघू शकता तिथं आज गणपती आहे, लगेच दर्शन करतो. मूर्तीला पाहूनच माझ्या डोक्यात एक स्लोगन येत होतं: बोल 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 22 फूट वाले की जय. काही मिनिटातच मी गणपती बाप्पाच्या चरण स्पर्शासाठी गणपती बाप्पा. मुंबईच्या राजाच्या समोर राजा तेजूकाई विराजमान आहे. राजा तेजूकाईची मूर्ती पर्यावरणपूरक आहे, म्हणजेच इको फ्रेंडली. दरवर्षी ह्या सुंदर पण आगळ्या वेगळ्या रूपात गणेश मूर्ती स्थापन केली आहे. काही कारणांमुळे आम्हाला हेतून घरी जावं लागलं. दुसऱ्या दिवशी मी आलो परेलमध्ये परेलच्या महाराजाला बघण्यासाठी. परेलच्या महाराजाला बघण्यासाठीही इथे खूप गर्दी झाली आहे. गर्दीचं कारण म्हणजे यावर्षी या गणपतीला समतोल साधणारी मूर्ती म्हणजेच बॅलन्सिंग मूर्ती हा पुरस्कार मिळाला आहे. ह्याचं सर्व श्रेय मूर्तिकार अरुण दत्ते यांना जातं. ही मूर्ती 45 डिग्री समतोल साधणारी आहे. ह्या मूर्तीला बघून मला खूप छान वाटलं. तेपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला नक्की लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान अशी कमेंट लिहा. एक गल्ली सोडून आम्ही आलो कृष्णनगरच्या राजाला. कृष्णनगरच्या राजा तिथे एक स्लाइड शो झाला, पण तो मी रेकॉर्ड नाही करू शकलो. पण गणपतीची बाल अवतारात मूर्ती होती. बघून तुम्हाला कळालं जसं आपण कुठं चाललो. मित्रांनो, आज मी आलेलो परेलच्या राजाला, आणि हा माझा मित्र हरीश. कोण बघा चमका लागले. मी आज आलेलो परेलच्या राजाला, आणि इथं माझं चांगलं दर्शन झालं आहे. आणि मी आज सुंदर अशी मूर्ती आहे श्रीरामाच्या अवतारात, आणि मूर्ती बघून मला खूप छान वाटलं. आणि आता मी दर्शन माझं पूर्ण करेन. गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यावर मी बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर बघितलं इथे राम मंदिराचा हुबेहूब देखावा सादर केला होता. आत गेल्यानंतर बघितलं तर श्रीरामांची मूर्तीही ठेवली होती. मग चालता चालता आम्ही पोहोचलो लालबागच्या राजाला. फायनली आम्ही आज लालबागमध्ये आलो आहे. चला बघू दर्शन कसं होतं. आत आल्यानंतर अपेक्षापेक्षाही जास्त गर्दी होती. सर्वच भाविकांना राजाला भेटायची उत्सुकता होती. मग गर्दीमध्ये पुढे जात जात आम्हाला फायनली राजाचं दर्शन झालं. काय सुवर्णमूर्ती आहे ही बघण्यासारखी. मग आम्ही आलो काळा चौकीच्या महागणपती. काळा चौकीच्या महागणपतीच्या मूर्तीला परफेक्ट मूर्ती म्हटलं जातं, कारण ती एका छोट्याशा गल्लीतून जाते व त्या गल्लीतही बसते. या गणपती बाप्पाच्या मूर्तीला बघताच मला खूप छान वाटलं व ही मूर्ती परिपूर्ण व सुंदर आहे. बाकीच्या गणपतीही आपण कव्हर केले आहेत, ते मी विसर्जन ब्लॉगमध्ये टाक. चला पुन्हा भेटू.